മക്കളെ, ഇന്ന് നമുക്ക് മീട്ട സന്തര വായന നോക്കാം. വായനയുടെ വീഡിയോ ആണ് നമ്മൾ ഇന്ന് ചെയ്യുന്നത്. മീട്ട സന്തര, യായാവർ, संस्मरण, मेम, जब, बी, शिलांग, मेम बिताए दिनों को याद करता हूँ तो मुझे बूढ़ी कांग कांग का പിന്നെ അവിടെ നിന്നാണ് ഒരു ഡോട്ട് ഉണ്ട് അല്ലേ, കാം കാंग याद आती है. वहाँ मेम മൽക്കി ഹിൽസ് മേം രഹ്താദ. മൽക്കി ഹിൽസ് സ്ഥലമാണ് കേട്ടോ. രഹ്ന താമസിക്കുക, രഹ്താദ. ഇതിൻ്റെ ക്ലാസ് വിശദമായിട്ട് ചെയ്തത് 2 പാർട്ടായിട്ട് ചെയ്തതുണ്ട്. നിങ്ങൾ പ്ലേലിസ്റ്റിൽ കയറിയിട്ട് എടുത്ത് കാണണം. കാണാത്തവരുണ്ടെങ്കിൽ തീർച്ചയായിട്ടും കാണണം. വായിക്കാൻ അറിയാത്തവർക്ക് വേണ്ടിയാണ് വായനയുടെ വീഡിയോ ചെയ്യുന്നത്. ഓക്കെ. വഹ് ഹമാരെ ഘർ के पास ही छोटी सी गुमटी में बैठी मौसमी मौसमी फल बेचती थी. संतरे, केले, प्लम, पाइनएप्पल व उबले शकरकंद, बिस्कुट, चॉकलेट व पेपरमिंट. स्कूली बच्चे उसके नियमित ग्राहक थे. ग्राहक ग्राന്നാണ് കേട്ടത്, ग्राहक थे. मैं भी उधर से जाते आते उस दुकान से कुछ न कुछ खरीदता. दौड़ी गपशप 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 भी करता. कभी कभी उसके साथ उसकी पोती भी बैठी होती. പോത്തി പാന്നെഴുതിയിട്ട് ഓച്ചിഹ്നമാണത്. പോത്തി പോത്തി ബി ബൈട്ടി ഹോത്തി. एक दिन मैं घर लौटते समय उधर से गुजरा तो उससे गपशप करने के लिए ठहर गया. मैंने उससे पूछा, संतरा मीठा है, संतरा मीठा है? उसने कहा, हाँ बहुत मीठा. अगर जब मैंने वही सवाल दुहराया ആവർത്തിക്കുക, ദുഹരായ പറഞ്ഞ ദുഹരായ, तो वह बोली, मीठा है तो क्यों नहीं मीठा होगा. मीठा है तो क्यों नहीं मीठा होगा. कितनी चीनी डाली, मैंने पूछा. कितनी चीनी डाली, मैम ने पूछा. वह समझ गई कि मैं मजाक कर रहा था, बोली, 1 पौवा. मैम ने कहा, 1 पाव चीनी मैम तो ज्यादा मीठा नहीं होगा. ഇവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്ന മേം ആരാണ്? ഇവിടെയും പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. അതുപോലെ തന്നെ ഇവിടെയും മിഠാ ഹേ തോ ക്യോ നഹി മിഠാ ഹോഗാ. കിത്തനി ചീനി ഡാലി മേനെ പൂച്ച പറഞ്ഞില്ലേ, എത്ര പഞ്ചസാര ഇട്ടു ഞാൻ ചോദിച്ചു. ആരാണ് ഈ ഞാൻ? ലേഖകനാണ് അല്ലേ, ലേഖക്. ഇവിടെ പറഞ്ഞതൊരു ലേഖകാണ്. വഹ് ഹസ്തേ ഹുയേ ദോ ഉംഗലിയാം ഉംഗലിയാം. ഉംഗലി പറഞ്ഞ വിരല്, ഉംഗലിയാം വിരലുകൾ. വഹ് ഹസ്തേ ഹുയേ ദോ ഉംഗലിയാം ദിഗാക്കർ ബോലി, 2 पौवा. हाँ तब तो जरूर मीठा होगा, तब तो जरूर मीठा होगा. मैंने उससे कुछ संतरे खरीदे और घर चला आया.
कुछ समय बाद मैंने शिलांग छोड़ दिया और फिर बरसों मेरा उधर जाना नहीं हुआ। लगभग 20 साल बाद मैं फिर शिलांग गया। मुझे उस बूढ़ी कांग की याद आई। उससे मिलने मैं फिर मल्की हिल्स पहुंचा। उसी जगह जहाँ वह छोटी सी गुमटी में बैठी हुई फल बेचती थी। दुकान तो वही थी मगर वह वृद्धा कहीं नजर नहीं आई। वहाँ एक युवती बैठी थी। उसके पास ही उसकी छोटी सी लड़की भी बैठी थी। दुकान वैसी ही थी जैसी वह अब से 20 साल पहले हुआ करती थी। मैंने उस कांग से उस बूढ़ी महिला के बारे में पूछा। पता चला वह उसकी नानी थी जो अब नहीं है। कुछ समय गपशप कर चलते समय संतरा लेने के ग्याल से हमेशा की तरह उससे पूछा, मीठा है? वह बोली, बहुत मीठा है। मगर जब मैंने वही प्रश्न दोहराया तो वह थोड़ा नाराज होकर बोली, मीठा है तो क्यों नहीं मीठा होगा। मैंने बरसों पुराना सवाल फिर उछाला, कितनी चीनी डाली? वह मुस्कुराकर बोली, 1 पौवा। मैंने कहा, इतने में तो मीठा नहीं होगा। वह हंसने लगी। फिर वो उंगलियां दिखाकर बोली, 2 पौवा। सुनकर मुझे भी हंसी आ गई। तब तो जरूर मीठा होगा। मैंने संतरे के लिए और पैसे उसकी तरफ बढ़ा दिया मगर उसने पैसा लेने से इनकार कर दिया। शायद उसने खुद पहचान लिया था। मैंने भी उस परी जैसी नन्ही सी लड़की को पहचान लिया था जो अपनी नानी के पास बैठी होती थी. അപ്പോൾ മക്കളെ, ഇതാണ് നമ്മുടെ വായനയുടെ വീഡിയോ. എല്ലാവരും
ചാപ്റ്റർ ഫുള്ളായിട്ട് അക്ഷരത്തെറ്റില്ലാതെ വായിച്ച് പഠിക്കുക. ഓക്കെ.